नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजयन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोगिता परीक्षा या ठिकाणी मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, अंगार या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, अंगार या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा, अग्नी या ठिकाणी अंगार या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा, आकाश या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, आकाशचा समानार्थी शब्द बघा, तारांगण या ठिकाणी आकाश या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निशाणात बघा, या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। निशाणात या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 बघा, या ठिकाणी चंद्र या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक चौथा पहा, आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शेवट या ठिकाणी आरंभ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, आयात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, आयातचा विरुद्धार्थी शब्द निर्यात या ठिकाणी आयातचा योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, अपमानचा सन्मान या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले? काळ बघा, काळ आणि वेळेचे अवधान राखून त्याप्रमाणे वागणारा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, काळ आणि वेळेचे अवधान राखून त्याप्रमाणे वागणारा म्हणजे बघा प्रसंगावधानी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 पहा, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही। बघा, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही बघा त्यांना अनुपमेय ऑप्शन क्रमांक बघा 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, ज्याने खूप काही श्रवण केले आहे व त्यामुळे त्याला खूप काही माहिती आहे असा तो खालीलपैकी कोण असतो? बघा, ज्याने खूप काही श्रवण केलेलं आहे व त्यामुळे त्यांना खूप काही माहिती आहे त्यांना बघा खालीलपैकी काय म्हणतात? बघा, ज्याने खूप काही श्रवण केले आहे व त्यामुळे त्यांना खूप काही माहिती आहे अशांना बघा बहुश्रुत ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, वृषभ या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। वृषभ या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, वृषभ म्हणजे बघा बैल ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मणी या ठिकाणी बघा एक म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, कोल्हा काकडीला राजी या ठिकाणी म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, शूद्र माणसे क्षुल्लक लाभालाही भासळतात। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य या ठिकाणी अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 12 पहा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, डोळ्याचे पारणे फिटणे बघा, या ठिकाणी वाक्यप्रचार आहे, या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, डोळ्याचे पारणे फिटणे बघा, डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे बघा, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील, नेत्र सुख घेऊन बघा समाधानी होणे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाचावर धारण बसणे बघा, पाचावर धारण बसणे या ठिकाणी वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पाचावर धारण बसणे बघा, पाचावर धारण बसणे म्हणजे बघा अतिशय घाबरणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा, गौंड बंगाल
बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा बघा गौंड बंगाल म्हणजेच बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दुसऱ्यांना आकलन न होणारे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हकीकत, पोशाख, खाना। बघा या ठिकाणी काही शब्द आहेत, बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत। बघा हकीकत, पोशाख, खाना, बघा हे शब्द बघा फारसी या भाषेमधून मराठीमध्ये आलेले ते या ठिकाणी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आहे, होता, गेला, आला। बघा या ठिकाणी काही शब्द आहेत, तर हे बघा खालीलपैकी कोणत्या एका जातीचे शब्द आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा क्रियापद या ठिकाणी या जातीचे शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे। बघा भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे। बघा मोठेपणा या ठिकाणी भाववाचक नाम या ठिकाणी असलेला तो पर्याय राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी चित्रपट पाहिला होता। बघा मी चित्रपट पाहिला होता, बघा या ठिकाणी वाक्य आहे, बघा हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे। बघा मी चित्रपट पाहिला होता, बघा या ठिकाणी बघा पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या काळाचं वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्रियापदावरून खालीलपैकी कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। बघा हे ऐऱ्या गबाळ्याचं काम नव्हे, बघा हे ऐऱ्या गबाळ्याचं काम नव्हे, बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। बघा योग्यता या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तेवढी राहिलेली 5 वाक्य पूर्ण कर बरं। बघा या ठिकाणी वाक्य आहे, तर ते पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे। बघा तेवढी राहिलेली 5 वाक्य पूर्ण कर बरं। बघा या ठिकाणी हे वाक्य, बघा या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत। बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत। बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण 12 स्वर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा गिरीश, बघा या ठिकाणी एक शब्द आहे, या शब्दामध्ये आपला संधी आपल्याला ओळखायचे गिरीश। बघा गिरीश, बघा या शब्दामध्ये बघा गिरी प्लस इश ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील बघा 4 शब्द आहेत, या 4 शब्दामध्ये बघा कोणता एक शब्द बघा भाववाचक नाम नाही। बघा चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, हिमालय। बघा या 4 शब्दापैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द भाववाचक नाम नाही। बघा हिमालय या ठिकाणी बघा हा शब्द भाववाचक नाम नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी आपला ओळखायचं आहे। बघा कोण या ठिकाणी बघा प्रश्नार्थक या ठिकाणी सर्वनाम असेला तो पर्याय राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आवृत्तीवाचक संख्या विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचा। आवृत्तीवाचक बघा संख्या विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा दसपट या ठिकाणी बघा आवृत्तीवाचक संख्या विशेषण या ठिकाणी असेला तो पर्याय राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी निबंध लिहिला आहे। बघा मी निबंध लिहिला आहे, बघा या ठिकाणी वाक्य आहे, हे वाक्य बघा पुढीलपैकी कोणत्या एका काळाचं वाक्य आहे। मी निबंध लिहिला आहे, बघा मी निबंध लिहिला आहे, बघा हे वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी बघा पूर्ण वर्तमान काळाचं या ठिकाणी वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ती मुलगी चांगली गाते। बघा ती मुलगी चांगली गाते या वाक्यामध्ये क्रियाविशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 चांगली या ठिकाणी या वाक्यामधलं क्रियाविशेषण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजवाडा, बघा या ठिकाणी एक शब्द आहे, राजवाडा या शब्दामध्ये बघा या ठिकाणी सामासिक विग्रह शब्द आपल्याला ओळखायचा आहे। सामाजिक विग्रह, बघा या ठिकाणी राजांचा वाडा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 भाजीपाला या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास। बघा भाजीपाला या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे। भाजीपाला, बघा भाजीपाला बघा या शब्दामध्ये बघा समाहार, द्वंद्व समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आश्चर्य या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी आश्चर्य, बघा या ठिकाणी एक शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे आश्चर्य। बघा नबल या ठिकाणी बघा आश्चर्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा कुणाचीही भीड न बाळगणारा
अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचं, कुणाचीही भीड न बाळगणारा. बघा निर्भीड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. आदर बघा या ठिकाणी एक शब्द आहे, या आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. आदरचा अनादर या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा सुंबाल्या करणे, बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. सुंबाल्या करणे, बघा सुंबाल्या करणे म्हणजे बघा पळून जाणे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. आज्ञावेताळ, बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला आज्ञावेताळ. अत्यंत रागीट मनुष्य आपले या ठिकाणी योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अननस बिजागरी, बघा या ठिकाणी शब्द आहेत, हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. अननस आणि बिजागरी बघा हे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठीमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मनाचे श्लोक आणि दासबोध, बघा या ठिकाणी ग्रंथ आहेत. बघा हे ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेले ग्रंथ आहेत. मनाचे श्लोक आणि दासबोध हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे ग्रंथ आहेत. बघा संत रामदास महाराज या ठिकाणी यांचे या ठिकाणी ग्रंथ आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हा ही हे, बघा जो जी जे, बघा हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत. बघा हा ही हे, बघा हे या ठिकाणी सर्वनाम या बघा या ठिकाणी जातीचे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माणूस या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी कोणतं होईल. बघा माणूस या शब्दाचं बघा भाववाचक नाम खालीलपैकी कोणतं होईल. माणूस, बघा माणुसकी या ठिकाणी बघा आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सकर्मक क्रियापद या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा 4 वाक्य आहेत, या 4 वाक्यापैकी या ठिकाणी आपल्याला सकर्मक क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. बघा मी सिनेमा पाहतो, बघा या ठिकाणी सकर्मक क्रियापदाचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निर्मल हा शब्द पुढीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी, बघा निर्मल बघा या ठिकाणी एक शब्द आहे, हा शब्द पुढीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे. निर्मल, बघा व्यंजन संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चा ची चे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय. चा ची चे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघा चा ची चे बघा हे प्रत्यय षष्टी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तो रोज अभ्यास करतो, बघा तो रोज अभ्यास करतो, बघा हे वाक्य आहे, कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे. बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, साखर भात या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे. साखर भात, बघा पुल्लिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एकवचनी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. एकवचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा लिंबू या ठिकाणी एकवचनी या ठिकाणी असलेला तो शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे चिन्ह वापरतात. भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं चिन्ह वापरतात. बघा उद्गार चिन्ह या प्रकारचं चिन्ह वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गिरी आचल नग, बघा या ठिकाणी काही शब्द आहेत, हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहे. गिरी आचल नग, बघा गिरी आचल नग, बघा हे पर्वत या ठिकाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे म्हणजे अनुया या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मूग गिळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मूग गिळणे, बघा मूग गिळणे म्हणजे बघा गप्प बसणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी भोजन केले होते, बघा मी भोजन केले होते, बघा या ठिकाणी वाक्य आहे, या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. मी भोजन केले होते, बघा पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विद्यार्थी या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी. बघा विद्यार्थी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा विद्यार्थी बघा या शब्दामध्ये बघा स्वर संधी या प्रकारची संधी आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोविंदाग्रज. बघा गोविंदाग्रज बघा हे पुढीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे? गोविंदाग्रज. बघा राम गणेश गडकरी. बघा राम गणेश गडकरी गोविंदाग्रज बघा या कवीचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चा ची चे. बघा हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? चा ची चे हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा षष्टी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंबुज नीरज सरोज. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द पुढीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? अंबुज नीरज सरोज बघा या ठिकाणी कमळ या ठिकाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. उखळ पांढरे होणे. बघा उखळ पांढरे होणे म्हणजे बघा खूप द्रव्य प्राप्ती होणे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अर्ज उर्फ इनाम. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? अर्ज उर्फ इनाम बघा या ठिकाणी अरबी भाषेमधून बघा मराठीमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी बघा सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण सूर्यास्त हा शब्द बघा सूर्यास्त बघा हा शब्द स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा स लाते हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? स लाते. बघा स लाते बघा हे प्रत्यय बघा स लाते हे द्वितीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. बघा भाषा म्हणजेच बघा खालीलपैकी काय? बघा भाषा म्हणजेच खालीलपैकी काय? बघा भाषा म्हणजे बघा विचार व्यक्त करण्याचे साधन. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. बघा या ठिकाणी लिंग आपल्याला बदलायचं आहे. बघा शब्द बघा विद्वान या ठिकाणी शब्द आहे. लिंग आपल्याला बदलायचे विद्वान विदुषी. ऑप्शन क्रमांक बघा 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 15 बघा राजा या शब्दाचं बघा सामान्य रूप खालीलपैकी कोणते होईल? बघा राजा या शब्दाचं बघा सामान्य रूप खालीलपैकी कोणतं होईल? तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा टेट परीक्षा शिक्षक अभियोग्यता परीक्षा बघा आपल्याकडे बघा मागील झालेल्या बघा सर्व प्रश्नपत्रिकांचं बघा एकत्र केलेलं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा एकूण 6000 प्रश्न आहेत. जर कोणाला ते PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच हे PDF पाठवले जाईल. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.